घ्या. ए असं काय करतेस ग ईशा? तुला किती वेळा सांगितलंय चहा आणि पोहे एकत्र नको ना देत जाऊ. पोहे खाईपर्यंत चहा थंड होतो. ही सगळी नाटकं ना आई समोर करायची, माझ्या समोर नाही चालणार. दिलंय ते खा. एवढी का चिडलीस? काय झालं? चिडू नाही तर काय करू? तुम्हाला कालच सांगितलं होतं ना 11 वाजता बाहेर जायचंय, तरी मस्त लोळत पेपर वाचत पडलाय, उशिरा उठलात. इकडे बस, इकडे बस, इकडे बस. कुठे जायचंय आपल्याला? कुठे जायचं मला सांग. काय आपली शेवटची लोकल सुटणार आहे? कुठे जायचंय आपल्याला? 3 तोळ्याचा चपलाहार बनवायचा आहे. किती वेळा सांगितलंय तुम्हाला? आणि हो म्हणाला होता तुम्ही. आता नाटकं करू नका. ईशा ईशा ऐक ना, अजून तुझ्या डोक्यात ते खूळ आहे का? का नसेल? तुम्हाला सांगितलं ना त्या गेल्या वेळच्या भिशीला त्या वेंगुर्लेकर वहिनी नवीन 1.5 तोळ्याचा चपलाहार घालून आल्या होत्या आणि मला दाखवते त्या, अय्या हे बघा मी नवीन चपलाहार घेतलं. मग मी म्हंटल काय योगायोग, मी पण घेणार आहे आता. तर म्हणे एवढे कुठे भिशीचे पैसे येतात, तुमचं तर सगळं भिशीवर चालतं ना, असं बोलली ती. मी नाही ऐकून घेतलं. मी म्हंटल आमचं काय भिशीवर वगैरे चालत नाही, आमचे हे एवढे साधे राहतात, चिक्कार पैसा आहे त्यांच्याकडे, पण ते घेणार आहेत माझ्यासाठी 3 तोळ्याचा चपलाहार, असं मी सांगितलं तिला. कशाला नको ते बोलत असतेस? मी 3 तोळ्याचा चपलाहार तुला माहितीये का किती होता? बघा तुम्ही आता नाटकं करू नका. आता मी बोलून गेलीये, त्यामुळे मला आता तोंडघाशी पाडून मला काही कारण ऐकायचीच नाही. तुम्ही हो म्हणाला होता, मी जाते तयार व्हायला. पटकन खा आणि तयार व्हा, मी चालली. अरे वेडी आहेस का ईशा? ईशा कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही. प्रसाद सर, सॉरी तुमचं नाव चुकून आलं, सॉरी. कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही देवा. असशील ना जर खरा तर ये माझ्या मदतीला धावून. कॉमेडीसाठी देवडुडाला पण काय काय करावं लागतं. कोण आहेस तू? कोण आहेस तू? ओंकार राऊत देवडूड. बाहेर चल, बाहेर लगेच. काय काय इथे सोसायटीमध्ये तुम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन भरवता आणि माझ्या घरात येता? बाहेर चल. अरे वत्सा, अरे तूच आता बोललास ना देवा खरा असशील तर धावून ये, मीच तो देवाचा रनर, हा द देवदूत. बाहेर उभं राहून माझं बोलणं ऐकतोस? चालतो लगेच, लगेच चालतो. हे बघ ना, आता मला ना चमत्कार वगैरे दाखवायचे ना, कष्ट करायचे नाहीयेत. आणि ह्या मंचावर मी देवडूड आहे हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. तूच होतास की नाही रे पहिल्या स्किट मध्ये? विसरशील असं नको ना. सॉरी 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 देवडूड. अरे देवडूड, ते मध्यंतरी तुम्ही काहीतरी रॅप पण केला होता ना? हो, चिल डूड. हे वाचतोय ना, बीट घे, फील डूड. होणार आता फुल मूड, आलाय आता देवडूड. देवडूड आलाय आता देवडूड. रिमेंबर जावडेकर. काय 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 असं दबलोय. सांग वत्सा, मी काय करू तुझ्यासाठी? देवा देवा नाही, देवा नाही, देवडूड ना. देवडुडा खरं तर देवासारखा धावून आलेला आहेस. ऐक ना, माझ्या बायकोने माझ्याकडे एक अशी गोष्ट मागितली ना जी मला तिला आत्ता देणं शक्य नाही रे. काहीतरी कर ना प्लीज. ओ माय ह्युमन, हे डिपार्टमेंट आमचं नाही, हे कामदेवाचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. मी एक स्ट्युपिडचा क्युपिड तुझ्याकडे पाठवतो, त्याला सांग. ओके? नाही नाही नाही, तसलं नाहीये. अरे देवडुडा तसलं नाही रे बाबा. मग कसलं? अरे तिने माझ्याकडे ना 3 तोळ्यांचा चपलाहार मागितलेला आहे रे. मला नाही रे शक्य तिला तो घेऊन देणं. कर ना काहीतरी, तिच्या मनात ना काढतो. नको रे, सॉरी ऐक ना, मला कळतं. लेट मी चेक. हा ईशा प्राजक्ता माळीचा पॉपअप. प्राजक्ता माळीचा? हिला आता कुठला बिझनेस काढायचा आहे? काय करायचं हिचं मला कळत नाही. ताजे मासे विकायचा बिझनेस काढायचा हिला, मला कळत नाही. आणि नाव तर बघा, प्राजक्त मत्स्य. माझं तुझं बघतो. ईशा पृथ्वी टिंग. अरे परत का प्राजूचा पॉपअप आलेला आहे? अजून कुठला डांबर गोळ्यांचा बिझनेस काढायचा हिला? प्राजक्त वास या नावाने. काय मला ना या मुलीचं मला काही कळतच नाही. काय कशी आहे? नाही कशी आहे म्हणजे काय करू ना? ईशा पृथ्वी टिनिंग 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 टिनिंग. अगं थांब ग बाई, थांब जरा. हो, काय पर्सनल देवडूड आहे तुझा? थांब जरा. ईशा पृथ्वी प्रताप एंटर असतू. हा आहे 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 आहे. चपलाहार आहे. नाचवते ती असं क्यूट. एक क्यूट नाहीये हे क्यूट नाही, हे खर्चिक आहे. काढ ना तिच्या मनातून हा चपलाहार. काढतो. डिलीट अस्त्र.
झालेला आहे सायोनारा. ए नाही, सायोनाला कुठे जातो, माटून गेला थांब ना. जरा सलाम जा. हे काय केलं? तुझा विनोद मारला. सॉरी मी नाही करत विनोद, मी नाही करत विनोद. फक्त मला दाखव ना, तू खरंच डिलीट केलंयस का? राऊतमवर डाऊटम. दिस इज व्हेरी बॅड. मी दिस इज व्हेरी बॅड. हा सॉरी पण एकदा फक्त समाधानासाठी प्लीज चेक कर. तोपर्यंत मी हे पोह खातो. ईशा ईशा ईशा, का ओरडताय? चल, कुठे? हार घ्यायला जायचंय ना आपल्याला. कसला हार? काय बोलताय तुम्ही? कसला हार घ्यायचाय? चपला हार घ्यायचाय ना आपल्याला. बरे आहेत ना? हा काय कुठून आलं? चपला हार वगैरे? कार घ्यायची आहे ना आपल्याला. कार घ्यायची. असं काय करता? तुम्हाला आत्ता तर सांगितलं मी, त्या वेंगुर्लेकर वहिनी भिशीला घेऊन आल्या होत्या नवीन गाडी, आणि मला म्हणे हे बघ नवीन गाडी घेतली. मी म्हंटल आम्ही पण घेणार आहे. तो म्हणे तुमचं तर सगळं भिशीवर चालतं ना, एवढे कुठे पैसे येतात भिशीत, असं बोलली ती मला. मी सांगितलं तिला, मी ऐकून घेत नाही. मी तिला म्हटलं आमचे हे दिसतात साधे, पण चिक्कार पैसा आहे त्यांच्याकडे, ते घेणार, ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घेणार आहे, तसं मी बोलून टाकलं तिला. आपल्याला आज गाडी घ्यायची, मला पाडव्याच्या दिवशी भिशी आहे तेव्हा गाडी घेऊन जायची आपली नवीन. एक मिनिट, तू काय केलंस आता? ती गोष्ट तीच आहे, तिने फक्त इच्छेतली वस्तू बदलली आहे. तू काय केलंयस आता? मी काय केलं? कोणाशी बोलताय? अगं तुझ्याशी नाही, ह्याच्याशी बोलतो. तिला मी दिसत नाहीये. जो देवाकडे धावा करतो त्यालाच मी दिसतो. हो, मग आता तू कांद्या पोह्याची जी प्लेट खातोयस ती तिला हवेत तरंगताना दिसत असेल. कशाला उगाच काहीतरी डिटेलिंग? मी सांगतोय ना नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. ते मी फक्त एक जस्ट लॉजिक म्हणून. बापरे, लॉजिक या मंचावर? काय? कुठे? कोणाशी बोलताय? एकटेच हसताय? काय चाललंय? नाही मी जरा विचार करत होतो फक्त. काय विचार करत होता? तुझे काय असं हवेत बोलताय तुम्ही? नाही मला इतकंच म्हणायचं होतं की कार कशाला घ्यायची आपण, आपल्याकडे स्कूटर आहे ना. मला कंटाळा आलाय त्या स्कूटरचा आता. आणि मी 4 वेळा मागच्या मागे पडले त्यावरून. माझी कंबर केवढी दुखते माहितीये. हो ऐक, मला कंटाळा आलाय. मला कार हवी म्हणजे हवी. मला काय होतं, कारण ऐकायचीच नाही. तुम्ही हो म्हणाला होतात की नाही? अरे मी हो नाही म्हणाल. काय करताय? पाणी पाहिजे मला, पाणी पाहिजे. पाणी वेड्यासारखं करत. तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? मला बरं वाटतं. मला कारण काढत नाही येत ना न जाण्यासाठी? नाही काढत आहे. पाणी आण. ओरडू नका, आणतीये. तू काय करतोय? तू काय प्रोबेशन पिरियड वरचा देवडूड आहेस? नुकता चालू आहे असा वाला आहेस का तू? नाही तसं नाहीये मी. मग का असं करतोयस बाबा? असं नको न करू. मला 2 लाखाचा हार परवडत नाही. 8 लाखाची कार परवडणार आहे का मला? अरे कसं आहे ना, आता तिच्या प्राक्तनात कसं आहे, नाव आता ह्या क्षणाला. हा राईट, फ्रिकिंग नाव कळलं मला. आता या क्षणाला तिने नवऱ्याकडे काहीतरी इच्छा मागणं हे लिहिलेलं आहे. इट इज रिटन. मी त्यातल्या त्यात काय करू शकतो? त्याची इच्छा बदलू शकतो. मग इच्छा बदल ना. तू असलं काहीतरी खर्चिक नको ना करूस प्लीज. ओके, मी तुझ्या पाया पडतो. हे बघ, मला ना कुठलाच खर्च नकोय. एक वेळेस मला कष्ट पडले ना जास्त, मी करायला तयार आहे. चालेल ही आयडिया चांगली आहे ना. तसं मी हे करतो. एंटर असतो झालेला आहे. चाव घ्या, पाणी घ्या. अजून तुम्ही वेड्यासारखं करताय. काय चाललंय? पाणी प्यायचं होतं मला. बरं वाटतंय का? हा एकदम व्यवस्थित. काय चल जाऊया. कार घ्यायची ना तुला? चल. कार कशाला घ्यायची? पैसे वर आलेत. तिथे कोणाशी काय चाललंय? कार कुठून आली मध्येच? नाही अगं, कार तू म्हणाली होतीस ना तुला कार घ्यायची आहे. मी कधी म्हंटल कार घ्यायची आहे? मी तुम्हाला घेऊ पण देणार नाही. कार आहे ना एवढी स्कूटर. हो, आयुष्य काढू आपण त्या स्कूटरवर. मला चालेल. चालेल. तसंही वर्षभरात एवढे खर्च वाढणार आहेत, कुठे कार बीर घ्यायची? एक्झॅक्टली. वर्षभरात कुठले खर्च वाढणार आहेत? कुठले खर्च वाढणार आहेत आपले? सोहम शाळेत जायला लागल्यापासून तन्वी एकटी असते ना घरी. मग तिला खूप कंटाळा येतो, ती एकटी पडते. माझी इच्छा आहे त्या दोघांना एक छोटूसा भाऊ किंवा बहीण यावा, आणि मग तो आला की खर्च वाढतील ना. काय होतं तुम्हाला तिथे? काय आहे तुमचं? असं काय होतंय तुम्हाला? काय चाललंय? तुला बोलतोय. ओरडू नका ना असं माझ्यावर. काय ठरलं होतं आपलं? 2 मुलं आहेत की नाही आपल्याला?
की नाही? एक मुलगा एक मुलगी आहे की नाही? काय ठरलं होतं आपलं मला सांग. ऐका माझं, मला माहितीये आपलं ठरलं होतं, पण कधी कधी इच्छा बदलतात ना हो. कशाला? मग निर्णय बदलावे लागतात. ऐका ना, काय काय आता उन्हाळ्याची असं बोल असं बोल असं बोल. उन्हाळ्याची सुट्टी लागली की दोन्ही पोरांना आपण आईकडे पाठवून देऊया. आणि मग आपण मग काय? तुम्हाला ना सगळं वदवून घ्यायचं असतं. मी नाही बोलणार, मी कशाला सांगू सगळं. व्हेरी क्यूट हा, व्हेरी रोमॅन्टिक हा. रोमॅन्टिक नाहीये ती, अँटिक आहे ती. कशा तू काय करतोय? तू मुद्दाम करतोय का हे? अरे मी कुठे मुद्दाम करतोय? तूच म्हणालास ना खर्च नाही झाला पाहिजे, पण कष्ट झाले तरी चालतील. कष्ट. तू इथे बस जरा, तू इथे बस. ऐक ना, ए बाबा, तुला कळतंय का? काय काय? एक नवीन जीव जन्माला घालायचा म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी आली. तसं नको ना करूस. अरे मी काय करणार मला सांग. अरे आमची सिस्टीम कॉम्प्लिकेटेड आहे. आय एम हँडकफ्ड. म्हणजे मी काही नाही करू शकत रे. काय असतं, इच्छा कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. परम्युटेशनम कॉम्बिनेशनम असतं रे. आता हिची इच्छा काढायची म्हणजे ती इच्छा दुसरीला द्यायची, मग तिची इच्छा तिसरीला, तिची चौथीला, पाचवीला, सहावीला, सातवीला, मग तिची 9वी 10वीची जी इच्छा असेल ती हिच्याकडे येणार ना. आता हिच्या कारची इच्छा आपल्या कॉस्ट्युमवाल्या ज्या आहेत ना त्यांची होती. त्यांना खूप दिवसांपासून कार घ्यायची होती, ती मी काढली, हिला दिली, पण ती तुला नको झाली. मग परत आता जी मुलाची इच्छा जी होती ना ती खालच्या तांबट आजी आहेत ना त्यांची होती. कोणाची? तांबट आजी? अरे तांबट आजी आहेत का आंबट आजी? नाही होय काय? तांबट आजी म्हणजे तांबट आजीच्या सुनेची होती. तर तिकडे जरा प्रॉब्लेम होणार होता म्हणून मी ती काढली. आता परत त्यांना द्यायची म्हणजे जरा घोळ होणार, कारण त्या सुनेचा नवरा गेलेला आहे 1.5 वर्षासाठी मर्चंट नेव्हीला. तर आता तिला जर मुलगा झाला तर गंमतच होईल की नाही? ते सोड बाकीच्यांचं, माझी इच्छा पूर्ण कर ना बाबा. करतो ना. हे असलं काय? काय काय काहीतरी सुचलंय तुला? हा. काय सुचलंय मानवा? काय सुचलेलं आहे? चांगलं सुचलेलं असू दे. तिच्या डोक्यात अशी इच्छा टाक हा की तिच्या डोक्यात कुठलीच इच्छा नाहीये. इच्छा नसणं हीच इच्छा टाक. वा वा वा, हे किती उत्तम सुचलंय तुला. हे मला का नाही सुचलं? शिकणार माझ्यासोबत. नको हे करूस तू, हे नको करूस तू. ईशाच्या डोक्यात. अगं प्राजू थांब ग बाई जरा. हिला कुठले बिझनेस करायचे मला नाही. हा काय बिझनेस आहे? काय बिझनेस आहे? हा काय बिझनेस आहे? चिमण्यांना बडीशेपीचं पाणी पाजवायचं आहे प्राजक्ता भूर नावाने. चिमण्यांना बडीशेपीचं पाणी का पाजायचं आहे? नॉर्मल पाणी पाजा ना, काही कळत नाही मला. मी बघतो तुझं बघतो. ईशा प्राजू काय एक्सेप्ट केलंस बघ तरी. काय माहिती, कळेल उद्या कुठला बिझनेस होता ते. एंटर असतो. झालेला आहे. डन झालेला आहे. डन झालेला आहे. आता ती कुठलीच इच्छा मागणार? आता ती कुठलीच इच्छा मागणार नाही. ॲडिओस अमिगो. नाही नाही तुम्ही नको गो प्लीज. तुम्ही थांबा प्लीज थांबा. आली 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 आली. ईशा, ईशा, चला मज्जा करायला हवी. मुलं बाळ हवी आहेत कोणाला तरी. कोण मुलं बाळ? अगं मुलं बाळ, तू नाही का म्हणालीस आपल्या सोहमला आणि तन्वीला आपण आई बाबांकडे पाठवूया उन्हाळ्याच्या सुट्टीत. कोण आई बाबा? म्हणजे तुझे आई बाबा. माणसांना नात्यांची लेबलं लावायची आणि वाहत राहायची ओझी नैतिक जबाबदाऱ्यांची. हेच आहे का माणसाचं प्राक्तन? मला या असल्या प्राक्तनाच्या बेड्यांमधून मुक्त व्हायचंय. म्हणजे काय करायचंय? मी ठरवलंय की आजपासून कुठल्याच इच्छा मनात ठेवायच्या नाहीत. मी संन्यास घ्यायचं ठरवलंय. काय बोलली तू? मला माहिती आहे आयुष्याचा खूप मोठा प्रवास आपण एकत्र केला, पण आता मी विरक्तीकडे वळायचं ठरवलंय. म्हणजे या जगाकडे मी आता मातृत्वाच्या भावनेने बघणार आहे. फक्त या जगातला प्रत्येक माणूस माझा पुत्र आहे. प्रत्येक माणूस काय पुत्र आहे? तूही माझा एक पुत्र आहेस. आता बोलू नको ईशा, मी नवरा आहे तुझा. पृथ्वी कसं आहे ना, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. तूही माझ्यासाठी एक क्षण होता जो आता संपलायस रे.
अरे काय बोलते मी नाही संपलो. ईशा मी नवरा आहे तुझा, मी काही संपलो बिंपलेलं नाहीये. आणि आपल्या क्षणिक मिलनाने जे 2 जीव आपण या जगात आणले ते मी तुझ्या पदरात टाकायचं ठरवलंय आणि हिमालयात जायचं ठरवलं. ईशा ईशा ऐका ईशा, हे असलं काहीतरी करायचं नाही. मला कोहमचा शोध घ्यायचा आहे. अरे कोहमचा नाही सोहमचा शोध घ्या. आपल्या दुपारी खेळायला गेला तो अजून नाही आला. मी कोण आहे? तू माझी बायको आहे. या जगात येण्याचं नक्की प्रयोजन काय आहे माझं? मी 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 कोण आहे? माझा आकार काय आहे? मी एक छोटासा कण आहे का रे? तू मोठा कण आहेस तू, तुला माहित नाही. ईशा खूप प्रश्न आहेत पृथ्वीक, मला कोहमचा शोध घ्यायचा आहे. अरे कशाला घेते कोहमचा शोध? तू थांब ना. खुश हॅपी. मी नाही हॅपी. तिला सांग ना हे असलं काय करते ती. ईशा हे असलं काय? ईशा अरे ती कसला संन्यास घेते? वेडास का तू? ऐक ना बाबा देवडुडा, हे असलं काहीतरी नको करूस. हे तिला माझ्या आयुष्यात असं घालवू बिलवू नकोस. संन्यास बिन्यास नको. अरे पण तूच म्हणालास ना सगळ्या इच्छा काढून टाक. सगळ्या इच्छा गेल्या म्हणजे माणूस विरक्तीलाच लागतो ना. तो संन्यासच घेतो, तो संत होतो. किती चांगलं आहे. पण नको, माझ्या बायकोच्या बाबतीत असं नको करूस. रादर कुठल्याच पुरुषाच्या बायकोच्या बाबतीत असं नको करूस रे. आम्ही पुरुष मिरवतो, आम्ही इंडिपेंडंट आहोत, आम्ही असं करू तसं करू, पण तसं नसतं. सगळं अडतरी यांच्याशिवाय आमचं. ऐक ना, मी तुझ्या पाया पडतो. तिच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या तिला परत आणून दे तिच्या मनात. मी हँडल करीन सगळं. नक्की हँडल करशील? आई शपथ करीन. हे तुमचं ना असं आहे, पाऊस आला की उन्हाळा पाहिजे, उन्हाळा पाहिला हिवाळा पाहिजे, हिवाळा आला की पाऊस पाहिजे, असं आहे तुमचं. एंटर असतो तू. चला ना हो, काय सारखं गप्पा मारत बसताय? चला ना निघूया ना, हार घ्यायचा आहे ना. मला कळतो काय. अहो तू आली आले. काय होतंय तुम्हाला? इथून आली, किचन मधून आली ना तू. पोहे चहा पाणी घेऊन आलीस तुम्हाला. बरं जायचं काय होतंय? चला ना हार घ्यायला जाऊया. मला काही प्लीज कारण देऊ नका. आज मला हार घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा. नाही घेऊ शकत. नाहीयेत माझ्याकडे पैसे हारासाठी. अहो नाही. आपला जमा खर्च आहे ना आता वर्षभराचा अख्खा, तो हालेल ग तुला हार घेतला तर. पॉलिसीज आहेत, इन्स्टॉलमेंट आहे, सोहम तन्वीचं शिक्षण आहे, आपलं मेडिक्लेम वगैरे खूप काही गोष्टी आहेत ना. मला सॉरी, मला माहिती आहे मी तुला लंकेची पार्वती करून ठेवलंय, तुला काही दागिने नाही केला, काही हाऊसमौज नाही केली, पण नाही जमणार आहे मला. प्लीज समज ना. 2-4 वर्षात घेतो. 2 तोळा 3 तोळा 4 तोळा पैसे साठवून घेतो. आत्ता नको ना प्लीज प्लीज. हे एकदा सांगायचंच ना मला फक्त. तुम्ही सतत म्हणत होतात उद्या जाऊ. मला वाटलं असंच टाळताय तुम्ही फक्त जायचं. एकदा सांगायचं ना बसवून. कुठल्या तोंडाने सांगायचं? आपल्याच बायकोसाठी आपण काही करू शकत नाही याचं गिल्ट नवऱ्याला किती असतं माहितीये का तुला? नाही सांगू शकत. असं का बोलताय? केवढं करता तुम्ही आमच्यासाठी? काही बोलताय तुम्ही आता. काही हरकत नाही, मला नको चपलाहार वगैरे. कशाला हवाय चपलाहार? नंतर घेऊ ना. पैसे साठवू आपण आणि 2 वर्षांनी 4 वर्षांनी 10 वर्षांनी जेव्हा जमेल तेव्हा घेऊ. काही गरज नाहीये. नको मला आत्ता चपलाहार. माझ्या चपला तुटल्यात. चपला तरी घेऊया. तथास्तु.